सात रस्त्याची माऊली हा मंडळ जगभर कसा प्रसिद्ध झाला हे जाणून घेण्यासाठी मी आलो संत गाडगे महाराज चौकला। मुंबईच्या इतिहासात महत्त्वाची असलेली गिरणी कामगार आणि त्यांची सोसायटी आजही तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। संस्कृती आणि पर्यावरण या दोघांचाही बॅलन्स तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। आता सात रस्त्याची माऊली कुठे बसते? हे याच्या आतमध्ये इधर आहे का? मुंबईच्या स्ट्रीटचे ऑथेंटिक व्ह्यू पाहत मी पोचलो अशा ठिकाणी जिथून मला कळालं सात रस्त्याची माऊली इथे बसते। मंडळाची जर्नी मला मिलिंद दादा आणि आशिष दादांनी सांगितली। नमस्कार, माझं नाव मिलिंद मनोहर राणे। बालगोपाल नवरात्रोत्सव मंडळ सात रस्त्याची माऊली या मंडळाचा विश्वस्त समितीचा मी अध्यक्ष आहे। हे आपलं मॉडर्न मिल कंपाऊंड आहे। जुन्या काळातलं गिरणी कामगारांचं हे कंपाऊंड आहे। 160 घरं आहेत टोटल या कंपाऊंडमध्ये। डेकोरेशनचं म्हणायला गेलं तर तसं थीमवर वगैरे आपण जास्त विचार करत नाही। आमचा विचार काय असतं की देवी बाबा एक गाभाऱ्यामध्ये मूळ स्वरूपात एक गाभारा किंवा एक महल टाईप असं काहीतरी असावं की देवी त्याच्यामध्ये आपली विराजमान झालेली, तसं आमचं थिंकिंग असते। नमस्कार, मी आशिष नरे, सात रस्त्याची माऊली मंडळाचा विश्वासाचा सचिव। आता तुम्ही जी गर्दी बघताय ती तिच्या सजीव रूपामुळेच आहे। ॲक्च्युली जी टॅगलाईन आहे आमची, तिच्या एका रूपात कोटी जन्माची पुण्याई, त्या वाक्यातच सगळं आलं। अगदी तिच्या नखापासून वरच्या डोक्यापर्यंत अगदी डिटेल काम केलेलं आहे। आज आपली देवी पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे। या देवीचं जे हे रूप बघताय आपण, ते सजीव रूप साकारण्यात आपले स्वर्गीय मूर्तिकार अमेय कांदळगावकर तसंच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे। त्याचबरोबर देवीचा शृंगार जो आहे तो आमचा कार्यकर्ता रोहित गुरव आणि बाकी मंडळाचे कार्यकर्ते मिळून देवीचा शृंगार करत असतात। तर देवी आपली सगळ्यात वेगळी कशी दिसावी ही भावना आमची गेली 10 वर्षापासून आहे। देवीला गजरे असतात, हार असतात, एक वेगळ्या पद्धतीचे हार आम्ही देवीला अर्पण करत असतो। तर हे सगळं आम्ही इम्प्लिमेंट करून एक देवीचं एक चांगलं रूप कसं लोकांसमोर येईल हा आमचा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न कुठेतरी आज आम्हाला सफल झालेला दिसतोय। दरवर्षी काहीतरी वेगळं काहीतरी माऊलीला करायचं आहे आणि तिचं रूप आणखीन सजीव कसं दिसेल याच्याकडे आमचा कल असतो। तर यावर्षी आपण एक महालाची प्रतिकृती बघताय। महालामध्ये आपली माऊली यावर्षी विराजमान आहे।